हाय मैत्रिणींनो, बघा किती छान मऊ लुसलुशीत आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा टॅमॅटोच्या चटणीबरोबरही आपले थालीपीठ खाऊ शकता. चला तर मग अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्येही सांगा पौष्टिक असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. चला तर मैत्रिणी आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्यासाठी बघा मी लहान आकाराचे 4 गाजर घेतलेले आहेत. मीडियम आकारचे आहेत म्हणून 4 घेतलेले आहेत. मोठे असेल तर तुम्ही 2ही घेतला तरीही चालेल. काय होतं थंडीच्या दिवसात मुले भाज्या तेन खायला मागत नाहीत, परंतु ह्या भाज्या जर तुम्ही अशा हा पदार्थ बनवून जर तुम्ही मुलांच्या पोटामध्ये दिला तर नक्कीच मुले हे आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. त्याच्यासाठी कोबी घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, परत आपला मुळा हा मुलांच्या न आवडीचा पदार्थ आहे, परंतु हा जर तुम्ही अशी जर रेसिपी ट्राय केलात तर नक्कीच मुले ही आवडीने खातील. चला तर मग आता आपण सर्व भाज्या किसून घेऊ. त्याच्यासाठी बघा आधी मी कोबी आहे तोही छान असा किसणीवरतीच किसून घ्यायचा आहे. तुम्ही जर तुमच्याकडे जे बारीक जर कोबी करायचं मशीन असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही केला तरी चालतं. बघा ते असं मी किसणीवरती छान असा कोबीही किसून घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर आता मी गाजर आहे ते गाजरही बीट आहे ते बीटही मी छान असं किसून घेते. बघा बीटही छान किसून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर आता जे गाजर आहे तेही छान असं किसणीवरती किसून घ्यायचं आहे. थोडं लहान असल्यामुळं थोडं किसायला प्रॉब्लेम होतो, परंतु मी छान असं गाजरही किसून घेतलेला आहे. आता जो आपला मुळा असतो ना तो वेगळा किसायचा आहे, म्हणजे दुसऱ्या ताटामध्ये तुम्ही किसून घेतला तरीही चालेल आणि वेगळा का किसावा ह्याचंही पुढे तुम्हाला मी सांगेन. बघा आता मी मुळा आहे तोही छान असा किसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान आपला मुळा किसलेला आहे. त्याच्यामध्येच थोडंसं चमचाभर मीठ, अर्धा लिंबू, ज्याचा उग्र वास असतो ना तो आपण जर लिंबू आणि मीठ जर वापरलं तर उग्र वासही त्याचा जातो व खाताना त्याचा उग्र वासही येत नाही आणि मुलेही तुमची आवडीने खातील. आणि जरी तुम्हाला भाजी बनवायची असेल मुळ्याची तरीही या पद्धतीने तुम्ही बनवला तर मुलेही न नाक डोळे मुरडता छान आवडीने खातील. बघा आता त्या मुळ्याला ना चांगलं असं मिक्स करून 5 मिनटं मी ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतरने तुम्ही बघू शकताय मुळ्यातलं आपलं पूर्ण पाणी असं मी शोषून घेतलेलं आहे, म्हणजे ज्याचा उग्र वास असतो तोही याला येत नाही. लिंबूच्या बिया पडल्या असेल तर तुम्ही साईडला काढूनही घेऊ शकता. बघा आता पूर्ण असं गाजर आहे ना ते मी पूर्ण मुळा आहे तो पूर्ण असा त्याच्यातलं पाणी आहे ते पूर्ण काढून घेते. मिठाने त्याचा उग्र वास आहे तो पूर्ण नाहीसा होतो आणि आपले थालीपीठ असेल किंवा पराठा छान होतो आणि मुलांच्या नाश्त्यासाठी तुम्ही किंवा टिफिनसाठी हे पराठे किंवा थालीपीठ तुम्ही नक्की बनवून द्या. बघा आता मी किसलेले बीट, किसलेलेच गाजर, कोथिंबीर, कोबी व आपला हा तळलेला कांदा आहे. बघा मी जास्त प्रमाणामध्ये थोडासा कांदा असतो तर तळून ठेवते, कारण की बिर्याणीमध्ये हा कांदाही वापरला जातो. बघा त्याचबरोबर आलं लसणाची पेस्टही घेतलेली आहे. आता चला तर मग मी थालीपीठाचे माझ्याकडे पीठ आहे तेच वापरत आहे. जरी तुमच्याकडे थालीपीठाचे पीठही नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन पीठ, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ व तांदळाचे पीठ थोडे थोडे मिक्स करून घेतला तरीही चालेल. मी आता नाश्त्यासाठी बनवत आहे त्यामुळे 1 बाउल मी आपलं भाजणीचं पीठ आहे ते घेतलेलं आहे. तुम्हाला जर भाजणीच्या पिठाची जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी तीही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्येच बघा आता चवीपुरते मीठ, थोडीशी धना पावडर, जिरा पावडर, थोडी हळद. लहान मुलगाही आला होता दूध घेऊन, त्याला बोलले तिथंच ठेव खाली म्हणून, त्यामुळे त्याने तिथंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच बघा ओली मिरचीचं प्रमाण मी थोडं कमी वापरलं आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घातला तरीही चालेल. त्याच्यामध्येच आलं, लसूण व कोथिंबीर आणि ओली मिरचीची पेस्टही करून घेतलेली आहे. आता बघा त्याच्यामध्येच घालते आणि त्याच्यामध्येच हा कांदा आहे ना तळलेला तो थोडा हातावरती असं कुस्करून घालायचा आहे. ह्याच्यामुळे टेस्टही खूप छान लागते आणि चवीलाही अप्रतिम होते आणि मुलेही आवडीने खातील. आता ह्या सर्व भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. बघा थोडा कोबी आहे, कोबी थोडं प्रमाण जास्त घेतला तरी
तरीही चालेल. थोडं बीट घेतलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये कोथिंबीर, गाजर अशा सर्व भाज्या एकजीव मिक्स करायच्या आहेत आणि छान असं आधी पिठाला लावून घ्यायचं आहे. जर त्याच्यामध्ये पीठ तुम्हाला पाणी वापरावं वाटले तर तुम्ही वापरू शकता. बघा आता पाणी छान असं आपण पीठही लावून घेतलेलं आहे सर्व भाज्यांना आणि थोडं पाणी लागेल असं वाटतं. थोडं थोडं पाणी घेऊन आपलं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्टही मळायचं नाही किंवा जास्त सैलही ठेवायचं नाही. मीडियममध्ये आपलं पीठ छान असं मळून होतं बघा. मी आता दोन्ही हाताने छान असं पीठ मळते, जेणेकरून त्या भाज्या आहेत त्या पूर्ण एकजीव होतील आणि आपलं थालीपीठही खूप छान होईल. आता हेच पीठ ना मी एक 5-10 मिनटं झाकून ठेवलं होतं बघा. मुलांना म्हणजे मुलांचं आवरोपर्यंत मी 5 मिनटं झाकून ठेवले होते. आता मुलांना नाश्त्यासाठी देणार आहे. तुम्ही बघू शकताय पीठ आपले किती छान भिजलेलं आहे. जास्तही माझं पीठ पातळ नसतं किंवा जास्त घट्टही नसतं. यामुळे काय होतं, पातळ जर पीठ आपण बनवलं तर थालीपीठ तव्याला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी जास्त पातळही बनवत नाही पीठ आणि जास्त घट्टही बनवत नाही. अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्येही सांगा पौष्टिक थालीपीठ तुम्हालाही कसे वाटले. चला तर मग आता कापडाला पाणी लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय आपलं पिठाचा गोळा किती घट्ट असा होत आहे आणि जेवढं आपण पातळ थालीपीठ थापू तेवढं थालीपीठ मऊ लुसलुशीत होतं आणि चवीलाही अप्रतिम होतं. त्याच्यामध्येच आपण मुलांना टेस्टही कळत नाही. आपण त्याच्यामध्ये मुळा वापरला आहे ते कांद्याच्या ह्याच्यामुळे, तर आपली चव आणि अप्रतिमच वाढलेली आहे. मुलेही सकाळी नाश्त्याला खाऊनही गेलेले आहेत. मग मुलांनाही खूप आवडला आहे हा पौष्टिक असा आमचा थालीपीठ पराठा. तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमी मीडियम गॅसवरतीच आपलं थालीपीठ असतं ते भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, सहसा करून मीडियम गॅसवरती भाजलं की छान असं आपलं थालीपीठ भाजतंही आणि कुरकुरीत असं आपलं थालीपीठही होतं. थालीपीठ भाजता वेळेस घरातून वास दरवळत आहे. मुलगाही विचारत आहे मम्मी छान वास येत आहे म्हणून. चला तर मग अशाच मी सर्व थालीपीठ बनवून घेते आणि तुम्हीही सांगा मला. तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा. आवर्जून मुलांच्या पोटामध्ये ह्या सर्व भाज्या जातील आणि थंडीच्या दिवसामध्ये तरी मुलांना एकदा तरी नक्की करून द्या. हे थालीपीठ खूप छान होतं आणि चवीलाही अप्रतिम होतं. चला तर मग अशाच माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.